नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या या ऑनलाईन YouTube प्लॅटफॉर्मवर. तर ही जी आपली सीरीज आहे आजची कुठली आहे? ब्रह्मास्त्र सीरीज आहे. या सीरीजमध्ये आपण काय करत असतो? थिअरी आणि MCQ दोन्हीची पण प्रॅक्टिस करून घेत असतो. ही जी आपली ब्रह्मास्त्र सीरीज आहे, ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्थ-सेट, ESIC, आणि RRB यांच्या काही एक्झामला टार्गेट करते. त्याचबरोबर जे आपल्या स्टेट गव्हर्नमेंट आहेत, जसं की DMER, DHS आणि CHO या एक्झामला पण काय करते? ही ब्रह्मास्त्र सीरीज आपली टार्गेट करते. ठीक आहे. आणि आत्तापर्यंत आपण काय करतोय, कार्डियाक सिस्टम आपण सुरू केलं आहे. त्याच्या अगोदर आपण रेस्पिरेटरी सिस्टम आणि इंटिग्युमेटरी सिस्टम संपवलेली आहे. तर कार्डियाक सिस्टममधला आज आपण कुठला टॉपिक शिकणार आहोत? कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओला जर कोणी लाईक केलेलं नसेल, तर लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि तुमचे जेवढे काही मित्र आहेत, जे की वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी काय करत आहेत, तयारी करत आहेत, त्यांना सगळ्यांना हे पाठवायचा आहे हा व्हिडिओ. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब जर अजूनपर्यंत नसेल केलं, तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून आम्हाला आमचे जे व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळतील. तर YouTube प्रमाणे आपण अदर प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथे पण तुम्ही आम्हाला जॉइन करू शकता. जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या स्टडी रिलेटेड अपडेट्स, नोट्स, MCQ क्विझेस वगैरे तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे. तर आपला जो टॉपिक आहे आजचा, तो आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ठीक आहे. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर त्याला आपण काय म्हणतो? CHF असं आपण म्हणतो. तर हार्ट फेल्युअर म्हणजे काय? हार्ट फेल्युअर म्हणजे काय? हार्ट फेल्युअर म्हणजे हार्टचं काम काय आहे? ब्लड काय करायचं? पंप करण्याचं हार्टचं काम आहे. हार्ट फेल्स फेल्स टू पंप पंप इनफ अमाउंट ऑफ ब्लड इनफ अमाउंट ऑफ ब्लड amount of blood that 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 required to need metabolism of body. बॉडीचं जेवढं मेटाबॉलिझम करण्यासाठी जेवढी ब्लडची रिक्वायरमेंट आहे, तेवढं काय करू शकत नाहीये, हार्ट काय करू शकत नाहीये, ब्लड पंप करू शकत नाहीये. कोण? हां, ठीक आहे. का हार्टचं जे मेजर मेजर काम आहे किंवा जे इम्पोर्टंट फंक्शन जे आहे ते काय आहे हार्टचं? ब्लड पंप करणं. ठीक आहे. मग हार्ट काय करतं? त्याची जेवढी कॅपॅसिटीने त्याने पंप करायला पाहिजे तेवढ्या कॅपॅसिटीने ते पंप करत नाही. ठीक आहे. आणि त्या कॅपॅसिटीने पंप न केल्यामुळे ज्या बॉडीच्या मेटाबॉलिक नीड्स आहेत त्या काय होत आहेत? पूर्ण होत नाही. त्याला आपण काय म्हणतो? कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर किंवा हार्ट फेल्युअर असं आपण म्हणतो. मग त्याचे काही टाइप्स आहेत का? हो. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचे आपल्याला काय बघायला मिळतात? टाइप्स बघायला मिळतात. मग बेस्ड ऑन फिजिओलॉजी. बेस्ड ऑन फिजिओलॉजी काय-काय टाइप बघायला मिळतात बघूया आपल्याला. बेस्ड ऑन फिजिओलॉजी आपल्याला 2 टाइप बघायला मिळतात. ठीक आहे. 2 टाइप बघायला मिळतात. ते कुठले-कुठले? सिस्टोलिक सिस्टोलिक हार्ट फेल्युअर आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअर. सिस्टोलिक म्हणजे काय? सिस्टोल म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. म्हणजे इथे प्रॉब्लेम कशामध्ये आहे? प्रॉब्लेम कशामध्ये आहे? कॉन्ट्रॅक्शनमध्ये आहे. ठीक आहे. आणि डायस्टोलिक म्हणजे काय? डायस्टोलिक म्हणजे काय? रिलॅक्सेशन. प्रॉब्लेम कुठे आहे इथं? प्रॉब्लेम कुठे आहे? रिलॅक्सेशनमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा हार्ट बीट करत असतं, तेव्हा त्याचं सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ही रिदम अशी काय असते? ठरलेली असते. सिस्टोल, डायस्टोल, सिस्टोल, जॉइंट डायस्टोल. ठीक आहे. सिस्टोल, जॉइंट डायस्टोल, सिस्टोल, सिस्टोल, जॉइंट डायस्टोल. ठीक आहे. त्याची रिदम ठरलेली असते. मग जेव्हा त्याचा सिस्टोलमध्ये प्रॉब्लेम असेल, तर तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? सिस्टोलिक हार्ट प्रेशर असं आपण हार्ट फेल्युअर असं आपण म्हणतो. आणि जेव्हा त्याच्या डायस्टोलिक म्हणजे रिलॅक्सेशनमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? डायस्टोलिक हार्ट फेल्युअर असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता काय करूया आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअर जे आहे ते वन बाय वन बघूया. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय बघायचं आहे सिस्टोलिक हार्ट फेल्युअर. तर सिस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काय आहे प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम आहे कॉन्ट्रॅक्शनमध्ये. ठीक आहे. प्रॉब्लेम आहे कॉन्ट्रॅक्शनमध्ये, प्रॉब्लेम आहे कुठे? सिस्टोलमध्ये. सिस्टोलमध्ये. म्हणजे काय होतंय? म्हणजे काय होतंय? बॉडीचे जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते वीक होतात. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन कसे होतात? कॉन्ट्रॅक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन वीक होतात. कॉन्ट्रॅक्शन वीक होतात म्हणजेच काय होतंय हार्टची जी पंपिंग आहे ती काय होते वीक होत आहे. पंपिंग कशी होत आहे? वीक होत आहे. ठीक आहे. पंपिंग वीक झाल्यामुळं काय होतं, जे स्ट्रोक व्हॉल्यूम जेवढा बॉडीचा जायला पाहिजे बाहेर तेवढा जात नाहीये. त्याला काय होतं म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. तर स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय? स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय? स्ट्रोक व्हॉल्यूम इज इक्वल टू EDV मायनस मायनस ESV. EDV आणि ESV काय आहे ते? एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम काय एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम
मायनस एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. एंड डायस्टोलिक म्हणजे काय? जसंही डायस्टोल होतो, डायस्टोल झाल्याच्या लगेचच जो व्हॉल्यूम काय असतो व्हेंट्रिकल्समध्ये शिल्लक असतो त्याला आपण काय म्हणतो? एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम म्हणतो. आणि एंड सिस्टोलिक म्हणजे काय? जसंही कॉन्ट्रॅक्शन झालं, कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर लगेचच जो व्हॉल्यूम आपल्याला बघायला मिळत होतो ते त्याला आपण काय म्हणतो? एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. म्हणजे एंड डायस्टोलिक म्हणजे काय? रिलॅक्सेशन व्हेंट्रिकल्स व्हेंट्रिकल्सचे रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन झाल्यानंतरचा व्हॉल्यूम. झाल्यानंतरचा व्हॉल्यूम म्हणजेच काय आपला एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. आणि एंड सिस्टोलिक व्हॉल्यूमला काय म्हणू शकतो आपला व्हेंट्रिकलचे व्हेंट्रिकलचे कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतरचा व्हॉल्यूम. याला आपण काय म्हणू शकतो? ई-एस-व्ही किंवा एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम म्हणू शकतो. अजून आपण याला काय म्हणू शकतो? एंड डायस्टोलिक म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या लगेचच नंतरचा. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण काय म्हणू शकतो? व्हेंट्रिकल मधील मधील कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट होण्या अगोदरचा व्हॉल्यूम. होण्या अगोदरचा व्हॉल्यूम. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो? यालाच आपण काय म्हणू शकतो? व्हेंट्रिकलमधील व्हेंट्रिकलमधील कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतरचा व्हॉल्यूम. आता सिस्टोलिक व्हॉल्यूमचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर सिस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे काय? एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक व्हेंट्रिकल आहे. ठीक आहे. एक व्हेंट्रिकल आहे. लेट्स से की आपण लेफ्ट व्हेंट्रिकल बद्दल बोलत आहोत. तर म्हणजे काय व्हेंट्रिकलच्या एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे काय सिस्टोल झाल्याच्या नंतर लगेचच म्हणजे काय कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर लगेचच फॉर एक्झाम्पल तिथे जेवढा व्हॉल्यूम असेल त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर जेवढा व्हॉल्यूम असेल त्या दोघांची जर आपण काय केली मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं स्ट्रोक व्हॉल्यूम मिळतं. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय बघा स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल या व्हेंट्रिकलमध्ये काय झालेलं 100 एम-एल ब्लड आलेलं. कधी डायस्टोल झाल्याच्या नंतर लगेच एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे जसंही व्हेंट्रिकल रिलॅक्स झाल्याच्या नंतर काय झालं इथून लेफ्ट अॅट्रियममधून काय झालं ब्लड इकडे आलं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे काय झालं 100 एम-एल ब्लड आलं. ठीक आहे. हे आपण फक्त एक्झाम्पलसाठी घेतो. ॲक्चुअल व्हॅल्यूज नाही घेत. ठीक आहे. आणि जसंही मग ते काय झालं व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर इथून काय झालं 50 एम-एल काय झालं ब्लड बाहेर गेलं. कुठे गेलं हे सिस्टेमिक अओर्टामध्ये गेलं. ठीक आहे. कुठे गेलं सिस्टेमिक अओर्टामध्ये गेलं. म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम किती झाला तुमचा 50. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये किती ब्लड व्हॉल्यूम आला तर फक्त 50 व्हॉल्यूम आला. याला काय म्हणतो आपण स्ट्रोक व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. बरोबर? म्हणजेच काय होतंय, मग जेव्हा तुमच्याकडे सिस्टॉलिक जेव्हा हे असतं, हार्ट फेल्युर असतं, तेव्हा काय होतं तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं स्ट्रोक व्हॉल्यूम का कमी होतो? सिस्टॉलिक हार्ट फेल्युरमध्ये ते तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इजेक्शन फ्रॅक्शन जे आहे ते कसं असतं लेस दॅन 40% असतं. आता इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय? इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय? तुमच्या एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम जेवढं तुमचं टोटल डायस्टोलिक व्हॉल्यूम होतं त्याच्यापैकी किती जे आहे ते काय झालं स्ट्रोक व्हॉल्यूम बाहेर गेलं. म्हणजेच काय स्ट्रोक व्हॉल्यूम डिव्हायडेड बाय एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम इंटू 100 जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय येतं इजेक्शन फ्रॅक्शन येतं. म्हणजे किती अमाउंट ऑफ ब्लड जे आहे ते बाहेर गेले. ठीक आहे. तर या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं होतं, की एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम किती होता आपला 100 होता आणि आपला स्ट्रोक व्हॉल्यूम किती होता तर 50 होता. जेव्हा हे आपण कॅल्क्युलेट करतो, तेव्हा आपल्याला काय येतं 50% काय आहे आपल्या इथं इजेक्शन फ्रॅक्शन आहे. इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे 50% आहे हे आपल्याला येतं. मग इजेक्शन फ्रॅक्शन याच्यामध्ये कमी होतो का? इजेक्शन फ्रॅक्शन याच्यामध्ये कमी होतो का? तर हो होतो. का? कारण इजेक्शन फ्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रोक व्हॉल्यूम. बरोबर. मग इथे आपला काय होतं स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होत आहे म्हणून काय होतं इजेक्शन फ्रॅक्शन पण कमी होतो. नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन किती असतो जर आपल्याला विचारलं तर तो किती असतो मोर दॅन किंवा इक्वल टू 55% जर असेल तर आपण काय म्हणतो नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. स्ट्रोक व्हॉल्यूम नॉर्मल जर विचारलं आपल्याला तर तो सॉरी स्ट्रोक व्हॉल्यूम जर आपल्याला नॉर्मल विचारलं तर ते किती आपण 70 टू 80 एम-एल आपण काय म्हणू शकतो स्ट्रोक व्हॉल्यूम जे आहे ते नॉर्मल आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. मग स्ट्रोक व्हॉल्यूम जर कमी झाला तर काय होईल तुमचा कार्डियाक आउटपुट कमी होईल. स्ट्रोक व्हॉल्यूम जर कमी झाला तर तुमचा कार्डियाक आउटपुट तिथे कमी होणार आहे. कार्डियाक आउटपुट आपण कसा काउंट करतो कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम. जेवढं तुमचा हार्ट रेट असेल त्याला जर आपण स्ट्रोक व्हॉल्यूमने मल्टिप्लाय केलं तर त्याला आपण काय म्हणतो कार्डियाक आउटपुट म्हणतो.
कार्डियाक आउटपुटला जर आपल्याला डेफिनेशनच्या माध्यमातून सांगायचं झालं, तर एका मिनिटामध्ये जेवढं तुमचं हार्ट रेट आहे त्याला आणि त्याला जर मल्टिप्लाय केलं स्ट्रोक व्हॉल्यूमनी, ठीक आहे? त्याला आपण काय म्हणतो? कार्डियाक आउटपुट म्हणतो. कार्डियाक आउटपुट म्हणजे एखाद्या व्हेंट्रिकलने एका मिनिटामध्ये जेवढं काही काय केलेलं आहे, ब्लड बाहेर टाकलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो? कार्डियाक आउटपुट म्हणतो. जर एखाद्या पर्सनची स्ट्रोक व्हॉल्यूम जर कमी असेल, तर त्याचा कार्डियाक आउटपुट काय होणार आहे? कमी होणार आहे. का? कारण इथे बघा कार्डियाक आउटपुट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रोक व्हॉल्यूम and cardiac output is directly proportional to heart rate also. म्हणजेच जर तुमच्याकडे सिस्टमिक हार्ट फेल्युअर असेल, तर तुमचं काय होतंय? पंपिंग वीक होत आहे. पंपिंग वीक झाल्यामुळे तुमचं काय होतंय? स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होतंय. स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे तुमचं कार्डियाक आउटपुट पण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन पण कमी होणार आहे. हा सगळा जो खेळ आहे तो एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम आणि एंड सिस्टोलिक व्हॉल्यूमचा आहे. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे काय? जर डायस्टोल झाल्याच्या नंतर लगेचच एंड डायस्टोलच्या नंतर लगेचच व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टोलिक म्हणजे काय? सिस्टोल झाल्याच्या नंतरचा लगेचच व्हॉल्यूम म्हणजेच काय? कॉन्ट्रॅक्ट जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाला त्याच्यानंतर लगेचच जेवढं तिथं ब्लड शिल्लक होतं त्याला आपण काय म्हणतो? एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता सिस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं? एंड सिस्टोलिक वाढतो. एंड सिस्टोलिक जे आहे व्हॉल्यूम तो वाढतो. का? कारण सिस्टोल झाल्याच्या नंतरचा लगेचच व्हॉल्यूम. मग तुमचं काय झालं इथं हार्ट जो कप्पा होता हार्टचा जो हा कप्पा होता, ह्या कप्प्याने काय करू शकला नाहीये, पूर्ण अमाउंट ऑफ ब्लड काय करू शकला नाही, बाहेर टाकू शकला नाही. का? कारण त्याची पंपिंग वीक होती. म्हणजे पंपिंग वीक होती. म्हणजेच काय आहे, इथे कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर लगेचच काय होणार आहे, जास्त अमाउंट ऑफ ब्लड शिल्लक राहणार आहे. का? कारण हार्ट काय करू शकला नाही, बाकीचा अमाउंट ऑफ ब्लड जेवढं त्याने बाहेर टाकायला पाहिजे, तेवढं तो बाहेर टाकू शकला नाही. म्हणून इथे काय होणार, ब्लड शिल्लक राहणार. म्हणजेच काय राहणार, तुमचं एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम काय होणार, वाढणार. बरोबर? नॉर्मल कंडिशनमध्ये इथं काय व्हायला पाहिजे, ह्या ज्या व्हेंट्रिकल्स आहेत, इथून काय करायला पाहिजे, मॅक्सिमम अमाउंट ऑफ ब्लड काय जायला पाहिजे, जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करतात तेव्हा बाहेर जायला पाहिजे. पण जेव्हा तुमचं सिस्टोलिक फेल्युअर होतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट इझिली व्यवस्थित न झाल्यामुळं, कॉन्ट्रॅक्ट प्रॉपरली न झाल्यामुळं काय होणार, तुमचा एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम वाढणार आहे. का? कारण इथे जे ब्लड आहे ते काय झालं नाहीये, प्रॉपरली बाहेर जाऊ शकलं नाहीये. जेवढा अमाउंट ऑफ ब्लड बाहेर जायला पाहिजे तेवढं जाऊ शकलं नाहीये. जेवढा स्ट्रोक व्हॉल्यूम बाहेर जायला पाहिजे तेवढा जाऊ शकला नाहीये. म्हणून काय झालंय, एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम वाढलेला आहे. तर मग आपण सिस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये अजून एक फाइंडिंग काय लिहू शकतो, तर काय लिहू शकतो, की ई-एस-व्ही जो आहे तो तुमचा वाढतो. ठीक आहे. एवढं आपण लिहू शकतो. हे बघा, ई-एस-व्हीचा जर आपण नॉर्मल बघायला गेलं तर किती असतो 50 एम-एल काय असतो, ई-एस-व्ही पण किती असतो 50 एम-एल जो आहे तो नॉर्मल असतो. तर आपण सिस्टोलिक हार्ट फेल्युअर जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपल्याला काय-काय बघायला मिळू शकतं. प्रॉब्लेम कुठे आहे? कॉन्ट्रॅक्शनमध्ये आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. इजेक्शन फ्रॅक्शन काय होतं? कमी होतं आणि वाढतं कोण? तर एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम जो आहे तो वाढत असतो. तर हे जे झालं ते आपलं कशाबद्दल झालं? सिस्टोलिक हार्ट फेल्युअरबद्दल झालं. तर आता आपण डायस्टोलिक हार्ट फेल्युअरकडे बघूया. तर डायस्टोलिकमध्ये काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे डायस्टोलमध्ये तुमच्या रिलॅक्स होण्यामध्ये. तुमचे व्हेंट्रिकल्स काय होऊ शकत नाही, तर प्रॉपर रिलॅक्स होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय आहे, तर प्रॉब्लेम कशामध्ये आहे म्हणू शकतो आपण? रिलॅक्सेशनमध्ये प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा, डायस्टोलमध्ये काय होतं, डायस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये काय होत नाही, व्हेंट्रिकल्स जे आहेत ते काय होतात, ते डायस्टोल होत नाहीत. म्हणजे ह्या व्हेंट्रिकल आता फॉर एक्झाम्पल हा व्हेंट्रिकल कसा आहे, कॉन्ट्रॅक्टेड अवस्थेमध्ये आहे. आता जेव्हा त्याचा डायस्टोल होतो, तेव्हा त्याने काय करायला पाहिजे, त्याची साईज स्वतःची जी आहे त्याची वाढवून काय करायला पाहिजे, तो व्हेंट्रिकल असा एवढा मोठा झाला पाहिजे. ठीक आहे. मग एवढा मोठा जर तो व्हेंट्रिकल झाला, तर एट्रियममधून काय होईल, ते ब्लड येईल. बरोबर? एट्रियममधून इथे ब्लड येणार आहे. पण हे काय होत नाहीये, व्यवस्थित डायस्टोल होत नाही. म्हणजे तो जो हे आहे व्हेंट्रिकल्स आहेत हे एवढेच राहतात. त्याच्यामुळे काय होऊ शकत नाही. तिथं व्हॉल्यूम काय झालंय, त्या व्हेंट्रिकलचं व्हॉल्यूम कमी झालेलं आहे. म्हणून तिथे काय होऊ शकत नाही, प्रॉपरली ब्लड येऊ शकत नाहीये. म्हणजेच तिथं काय होत आहे, एंड एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम जो आहे तो काय होतोय, कमी होतोय. ठीक आहे. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम कमी होतोय. का? कारण व्यवस्थितच काय झालं नाही, तर व्हेंट्रिकल्स डायस्टोल झाले नाही. व्हेंट्रिकलचं व्यवस्थित जे आहे ते रिलॅक्सेशन झालं नाहीये. त्याच्यामुळे ब्लडला तिथे यायला जागा उरली नाहीये. बरोबर? का? कारण हा जो व्हेंट्रिकल आहे, ह्या व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन झालं नाहीये आणि हे रिलॅक्सेशन न झाल्यामुळं ब्लडला काय झाले नाही, प्रॉपर जागा मिळाली नाही. जेवढी जागा जास्त मिळेल तिथं काय होईल, तेवढा जास्त ब्लड ते येऊ शकतं. बरोबर? मग इथे काय झालेलं आहे, डायस्टोलिक व्हॉल्यूम काय होत आहे, कमी होत आहे. का? कारण तिथे एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम का कमी होत आहे? कारण तुमचे व्हेंट्रिकल जे आहे ते प्रॉपरली रिलॅक्स झालेले नाहीयेत. बरोबर. आता बघूया आपण एंड सिस्टोलिक व्हॉल्यूमला काय प्रॉब्लेम होतो का? तर बघा, इथे कॉन्ट्रॅक्शनमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम जो आहे तो तुमचा, तो काय राहत नाहीये, कमी होत नाही. ठीक आहे. हा काय होत नाही, कमी होत नाही. हा काय होतो, अनचेंज्ड राहतो. हा काय राहतो, अनचेंज्ड राहतो.
म्हणजे कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. मग आता जर आपण या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण स्ट्रोक व्हॉल्यूम बघतो, आता आपण कुठलं बघतो डायस्टोलिक, ठीक आहे. डायस्टोलिकमध्ये जेव्हा आपण काय करतोय स्ट्रोक व्हॉल्यूम बघतोय, तेव्हा स्ट्रोक व्हॉल्यूमचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय? ई-डी-व्ही मायनस ई-एस-व्ही एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. तर आपण काय बघितलं की एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. कारण व्हेंट्रिकल्स प्रॉपरली डायस्टोल होऊ शकत नाहीये. तर बघा एक एक्झाम्पल म्हणून आपण बघूया, की एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम जो तुमचा आहे 100 होता आणि एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम जो होता तुमचा किती होता? 50 होता. ठीक आहे. असं आपण एक एक्झाम्पल म्हणून बघूया. तर इथे स्ट्रोक व्हॉल्यूम किती येतो? आपला 50 येतो. बरोबर. मग आता एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम जर कमी झाला, तर जर कमी झाला, तर फॉर एक्झाम्पल 70 झाला आणि हा 50 राहिला, तर तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम किती होतोय? 20 होतोय. म्हणजे जेवढा एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम कमी-कमी होत जाईल, तेवढंच काय होणार? तुमचं स्ट्रोक व्हॉल्यूम पण कमी-कमी होत जाईल. म्हणजे डायस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये काय झालंय? तुमचा एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम कमी झालेला आहे आणि एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम तेवढाच आहे. म्हणून काय होतं तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम जो आहे, तो पण काय होतो? कमी होतो. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो, की काय होतो तुमचा एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. त्याचबरोबर सिस्टोलिक व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. त्याचबरोबर ई-एस-व्ही काय असतं? अनचेंज्ड असतं. ठीक आहे. ई-एस-व्ही काय असतं? अनचेंज्ड असतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा इजेक्शन फ्रॅक्शन जर बघितलं आपण, ह्या सिच्युएशनमध्ये जर इजेक्शन फ्रॅक्शन बघितलं, इजेक्शन फ्रॅक्शन इज इक्वल टू काय? एस-व्ही मायनस ई-डी-व्ही. एस-व्ही मायनस ई-डी-व्ही इंटू 100 हा काय आपला इजेक्शन फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. पण या कंडिशनमध्ये काय होत आहे? या कंडिशनमध्ये काय होतंय तुमचं ई पण कमी होतंय आणि काय होतंय तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम पण कमी होतोय. म्हणजेच तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन इज इक्वल टू काय आहे? इजेक्शन फ्रॅक्शन इज इक्वल टू काय आहे? स्ट्रोक व्हॉल्यूम मायनस सॉरी डिव्हायडेड बाय ई इंटू 100. मग इथे काय होतंय तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम पण कमी होतोय आणि ई पण कमी होतोय. म्हणजे जी काही फायनल रिझल्ट जो मिळणार आहे आपल्याला तो कसा मिळणार आहे? अनचेंज्ड मिळणार आहे. म्हणजे इथे काय होतं इजेक्शन फ्रॅक्शन जे आहे ते आयदर नॉर्मल राहतं किंवा स्लाइटली डिक्रीज जास्त डिक्रीज होतं नाही. स्लाइटली काय होतं कमी होतं. ठीक आहे. इथपर्यंत समजले तुम्हाला सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये काय अंतर आहे. ठीक आहे. सिस्टोलिकमध्ये काय होतं प्रॉब्लेम तुमच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये असतो. डायस्टोलिकमध्ये काय असतं तुमचा प्रॉब्लेम रिलॅक्सेशनमध्ये असतो. सिस्टोलिकमध्ये प्रॉब्लेम कॉन्ट्रॅक्शनमध्ये असल्यामुळे काय होतं तुमचा जो एंड डायस्टोलिक स्ट्रोक व्हॉल्यूम आहे तो काय होतो कमी होतो. तो कमी का होतो? कारण तुमचा एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम काय झालाय वाढलेला आहे. कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर लगेचच काय आहे तिथं तुम्हाला व्हॉल्यूम जास्त बघायला मिळतो आणि रिलॅक्सेशनच्या वेळेस म्हणजे डायस्टोलिक फेल्युअरच्या वेळेस तुम्हाला काय बघायला मिळतं? एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम कमी झालेला असतो. म्हणजे काय झालं व्हेंट्रिकलमध्ये इनफ अमाउंट ऑफ ब्लड आलंच नाही. व्हेंट्रिकल प्रॉपरली पंप करतायत. ठीक आहे. व्हेंट्रिकल्स प्रॉपरली पंप करतायत डायस्टोलिकमध्ये. पण काय होत नाहीये व्हेंट्रिकलमध्ये जेवढं ब्लड यायला पाहिजे तेवढं येतच नाहीये. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजा, की व्हेंट्रिकल्स काय आहे, एक विहीर आहे आणि या विहिरीमध्ये काय होत नाही, पाणीच नाही. जर विहिरीमध्ये पाणी नसेल, तर तुम्ही पाणी बाहेर टाकू शकता का? नाही टाकू शकत. का? कारण या विहिरीमध्येच पाणी नाहीये. समजलं? हा प्रॉब्लेम आहे आपल्या डायस्टोलिकचा आणि जर आपण सिस्टोलिकमध्ये बघायला गेलं, तर सिस्टोलिकची ही विहीर आहे. या विहिरीत भरपूर पाणी आहे. विहिरीत भरपूर पाणी आहे, पण जो तुम्ही हा पंप लावलाय, हा जो पंप लावलाय, हा पंप काय करू शकत नाही, इनफ अमाउंट ऑफ पंप बाहेर पाणी फेकू शकत नाही. का? कारण ह्या जी पंपची कॅपॅसिटी आहे, ह्या पंपची कॅपॅसिटी कमी झालेली आहे. मग तुमची काय झाली इलेक्ट्रिसिटी कमी असू शकते तिथे. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय? हार्टचं कार्डियाक जे कंडक्शन सिस्टम आहे, तिथे प्रॉब्लेम असू शकतो किंवा या हार्टची जी कॅपॅसिटी आहे, ही जी मोटर आहे, या मोटरची कॅपॅसिटी कमी झालेली आहे. मग आपल्या हार्टमध्ये मोटर कोण असतं तर आपलं मायोकार्डियम काय आपल्या आपल्या हार्टची मोटर आहे जे काय करतं पंपिंगसाठी काय करतं एनर्जी प्रोव्हाईड करत असतं. जेवढं फोर्सफुली तुमचं मायोकार्डियम कॉन्ट्रॅक्शन होणार आहे तेवढं फोर्सफुली तुमचं ब्लड काय जाणार आहे बाहेर जाणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मधला डिफरन्स जो आहे तो काय आहे. ठीक आहे. आणि याच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या थोडंसं लॉजिकली समजून घ्यायच्या आहेत. ह्या पाठ करून काय होत नाही, तुमचं एम-सी-क्यू सॉल्व्ह होत नाहीत पाठ करून. तुम्ही जर लॉजिकली याला सॉल्व्ह केलं, बाबा एंड डायस्टोल म्हणजे काय, डायस्टोल झाल्याच्या नंतरचा लगेचचा व्हॉल्यूम किंवा कॉन्ट्रॅक्शन होण्याच्या थोडासा अगोदरचा व्हॉल्यूम. त्यालाच आपण काय म्हणतो, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम म्हणतो. एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम आपण काय म्हणतो, सिस्टोल झाल्याच्या नंतरचा लगेचचा व्हॉल्यूम किंवा काय डायस्टोल होण्याच्या थोडासा अगोदरचा व्हॉल्यूम. त्यालाच आपण काय म्हणतो, एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम म्हणतो. ठीक आहे. ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या तुम्हाला बरोबर व्यवस्थित फिरवता आल्या पाहिजे, बरोबर बसवता आल्या पाहिजे, बरोबर त्याच्यावर लॉजिकली क्रिटिकल थिंकिंग करता आली पाहिजे. ठीक आहे. आणि ह्या ज्या टॉपिक आहे, ह्या टॉपिकच्या नोट्स ज्या आहेत, मी तुम्हाला जे इथं हे जे दिले, हा जो चार्ट दिला होता मी तुम्हाला, हा चार्ट तुम्हाला जसाच तसा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. ह्या चार्टमध्ये तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे, तेवढी सर्व इन्फॉर्मेशन सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअर बद्दल आहे. ठीक आहे. इजेक्शन फ्रॅक्शन काय असतं?
ते कसं कॅल्क्युलेट करतात सिस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे काय इजेक्शन व्हॉल्यूम म्हणजे काय एक प्रकारची मार्किंग सिस्टम आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा 100 मार्क्सचा पेपर आहे त्याच्यापैकी तुम्हाला जर 20 पडत असतील तर त्याचं पर्सेंटेज ऑफ काय आहे मार्क्स जे आहेत आपण कसं काढतो असंच काढतो ना. मला किती मार्क्सचा पेपर होता त्याच्यापैकी तुम्हाला किती मार्क्स पडले. त्यालाच आपण काय म्हणतो पर्सेंटेज म्हणतो. त्याचप्रमाणे व्हेंट्रिकल्समध्ये किती ब्लड होतं आणि त्याच्यापैकी किती बाहेर गेलं यालाच आपण काय म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. याला आपण काय केलं जे हर्ट आहे ते आपण मार्क दिले. हर्टचं काम काय आहे बाबा जेवढं ब्लड येतं त्याच्यापैकी बाहेर फेकणं ब्लड. ठीक आहे. मग याच्याकडे जर 100 एम-एल ब्लड येत असेल आणि जर याने 80 एम-एल काय करत असेल, बाहेर टाकत असेल, म्हणजे 80/100 केलं तर आपण काय निघतं आपल्याला याची मार्क्स निघतात. याच मार्क्सलाच आपण काय म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन असं आपण म्हणतो. इंटू 100 जर केलं तर आपल्याला काय बघायला मिळतं 80% बघायला मिळतं. दॅट इज गुड मार्क्स बरोबर. जर 55 पेक्षा जास्त तुमचे मार्क्स असतील हर्टचे मार्क्स म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन तर आपण काय म्हणू शकतो हर्ट काय झालाय पास झालेला आहे एक्झाममध्ये. म्हणजेच काय हर्ट इज इन द गुड कंडिशन बरोबर. तर इथपर्यंत मला नाही वाटत कोणाला प्रॉब्लेम असेल सिस्टोलिक आणि डायस्टोलिक व्हॉल्यूममध्ये. त्याच्यानंतर आपण काय बघतोय, हार्टचे दुसरे टाइप्स बघतोय डिपेंडिंग ऑन द लोकेशन. ठीक आहे. हे आपण कशाबद्दल बघितले होते डिपेंडिंग ऑन द फिजिओलॉजी, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. आता आपल्याला काय बघायचे डिपेंडिंग ऑन द लोकेशन. डिपेंडिंग ऑन लोकेशन किंवा साइट. कुठल्या साइडला हार्ट फेल्युअर आहे त्याच्यावर काय केलं आपण हार्ट फेल्युअरचे टाइप्स केलेले आहेत. तर बघा. तर राइट साइड हार्ट फेल्युअर असेल तर आपण काय म्हणतो राइट हार्ट फेल्युअर म्हणतो आणि लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर हे काय दोन जे आहे ते हार्ट फेल्युअरचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात डिपेंडिंग ऑन द लोकेशन. आपल्याला दोन प्रकार कुठले बघायला मिळतात राइट साइड हार्ट फेल्युअर आणि लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर. तर राइट साइड आणि लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे हार्टचं सर्क्युलेशन. सर्क्युलेशन जे कसं होतं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. एक मिनिट. फॉर एक्झाम्पल हे तुमचं काय आहे हर्ट आहे. हे काय तुमचं हर्ट आहे. ही राइट साइड आहे आणि ही लेफ्ट साइड आहे. ठीक आहे. हे एट्रियम, हे व्हेंट्रिकल, राइट एट्रियम, हे राइट व्हेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, हे लेफ्ट व्हेंट्रिकल. बरोबर? तर बघा, काय होतं तुमचं जे हार्टमधून जे व्हीनस ब्लड आहे ते राइट एट्रियममध्ये डिपॉझिट केलं जातं बाय इन्फिरियर वेना केवा, बाय सुपेरियर वेना केवा आणि बाय कोरोनरी वेन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ब्लड काय जातं राइट व्हेंट्रिकलमध्ये जातं. राइट व्हेंट्रिकल्समधून ब्लड कुठे जातं तुमच्या लंग्समध्ये जातं. ठीक आहे. लंग्समध्ये जातं आणि लंग्समधून ब्लड कुठे जातं? लेफ्ट एट्रियममध्ये जातं. लेफ्ट एट्रियममधून कुठे जातं? लेफ्ट व्हेंट्रिकल्समध्ये जातं आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून कुठे जातं? तुमच्या बॉडीकडे जातं. समजलं? बॉडीकडे जातं आणि बॉडीकडून मग परत जे व्हेनस ब्लड आहे ते कोण येतं? सुपेरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना काय करतात तुमच्या घेऊन कुठे येतात? राइट एट्रियममध्ये इथे येत असतात. ठीक आहे. तुमची पूर्ण जी आहे ते पंपिंगचा जो ब्लडचा फ्लो आहे ती आहे. ठीक आहे. जर तुम्हाला इथे प्रॉब्लेम नसेल तर तुमचं जे आहे ते राइट साइड हार्ट फेल्युअर आणि लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर जे आहे तिथे तुम्हाला प्रॉब्लेम राहणार नाही. तर बघूया राइट साइड ऑफ हार्ट फेल्युअरमध्ये नेमकं काय होतं बघा. राइट साइड हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं तुमचं राइट साइड राइट राइट एट्रियम प्लस व्हेंट्रिकल्स प्लस एट्रियम काय होत नाही तर वर्किंग करत नाहीत. नॉट वर्किंग किंवा पुअरली वर्किंग. ठीक आहे. किंवा आपण याला काय म्हणू शकतो पुअरली वर्किंग. म्हणजे त्यांनी जेवढं ज्या एफिशियन्सीने ते काम करायला पाहिजे त्या एफिशियन्सीने काम करत नाहीत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो राइट हार्ट फेल्युअर. म्हणजे इथे तुमचा प्रॉब्लेम लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आहे का? लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये तुमचा कसलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे फक्त राइट व्हेंट्रिकल्समध्ये. ठीक आहे. तर बघा राइट व्हेंट्रिकल्स जो आहे आणि सॉरी राइट साइडचेच एट्रियम आणि व्हेंट्रिकल्स आहेत. हे तुमच्या कुठल्या सिस्टमला अटॅच आहेत हे आहे तुमच्या. याच्यानंतर तुमचं कुठं निघतं? याच्यानंतर हे कुठे जात असतं? लंग्सकडे जात असतं. ठीक आहे. आणि लंग्सकडून ब्लड कुठे येतं? इथं येतं. पण तुमचं काय होत आहे, इथे हे लंग्सकडे काय होत आहे, ब्लड सप्लाय काय होतंय, कमी होतंय. हे काय झालं आपलं राइट साइडमध्ये झालं. बरोबर. पण त्याचप्रमाणे तुमचं जे सिस्टेमिक सर्क्युलेशन आहे, इथे काय होतो प्रॉब्लेम होतो. सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम कसा होतो बघा. हा जो तुमचा राइट व्हेंट्रिकल आहे, हे काय करू शकत नाही, इनफ अमाउंट ऑफ ब्लड जे आहे ते कुठे पाठवू शकत नाही. इकडे पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये पाठवू शकत नाही. पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये पाठवू शकत नाही. म्हणजे इकडे काय आहे ब्लड कमी जाते. हा प्रॉब्लेम नाही इथे. ब्लड कमी जातोय हा प्रॉब्लेम नाहीये. इथे ब्लड साचतंय. ठीक आहे. इथे ब्लड साचतंय कुठं? राइट साइड ऑफ हार्टमध्ये.
आणि याचं प्रेशर कुठे जातं? याचं प्रेशर जातं तुमच्या राइट एट्रियममध्ये आणि ह्या राइट एट्रियमचं प्रेशर जे आहे ते कोण घेतं? इन्फिरियर व्हेना कॅवा आणि सुपिरियर व्हेना कॅवा इथं तुमचं प्रेशर जातं आणि ही जी तुमची इन्फिरियर व्हेना कॅवा आहे, ही कुठं अटॅच आहे? तुमच्या लिव्हरला. ठीक आहे. लिव्हरमधलं जे पोर्टल सिस्टम आहे, पोर्टल सिस्टम जे आहे लिव्हरमध्ये, तिथे ही काय आहे डायरेक्टली इन्फिरियर व्हेना कॅवा व्हेना कॅवा जी आहे ते अटॅच आहे. कारण लिव्हरचं जे पोर्टल हायपरटेन्शन मधलं जे ब्लड आहे, व्हीनस ब्लड आहे, ते कुठं ड्रेन होतं? ते होतं इन्फिरियर व्हेना कॅवा आणि ते जातं कुठं? राइट एट्रियममध्ये. म्हणजे हा जो पूर्ण पाथवे आहे, या पूर्ण पाथवेमध्ये काय आहे? ट्रॅफिक जॅम आहे. ठीक आहे. पाथवे कसा आहे बघा, पाथवे आहे लिव्हरमधून लिव्हरचं जे पोर्टल सिस्टम आहे, लिव्हरची पोर्टल सिस्टम ही जाते कुठं? इन्फिरियर व्हेना कॅवामध्ये. इन्फिरियर व्हेना कॅवा आणि सुपेरियर व्हेना कॅवा. ठीक आहे. फक्त इन्फिरियर व्हेना कॅवा जाते आणि 1 मिनिट. आणि ही इन्फिरियर व्हेना केव्हा कुठे जाते? तुमच्या राइट एट्रियममध्ये जाते. राइट एट्रियममध्ये अजून काय येतं? सुपेरियर व्हेना केव्हा येतं आणि हे कुठे जातं तुमचं राइट व्हेंट्रिकलमध्ये. पण प्रॉब्लेम तुमच्या राइट व्हेंट्रिकल किंवा राइट एट्रियम दोन्हीमध्ये कुठेतरी एका जागी आहे. म्हणून काय होतं तिथं ब्लड जे आहे ते प्रॉपर पंप होऊ शकत नाही. मग त्याचं प्रेशर कुठे येणार? ट्रॅफिक जॅम कुठं होणार? सुपेरियर व्हेना केव्हामध्ये ट्रॅफिक जॅम होणार, इन्फिरियर व्हेना केव्हामध्ये ट्रॅफिक जॅम होणार आणि ट्रॅफिक जॅम होणार तुमच्या लिव्हरमध्ये, पोर्टल सिस्टममध्ये आणि जे अदर ऑर्गन्स आहेत तिथे सगळीकडे तुमच्या ट्रॅफिक होणार. ठीक आहे. तुमच्या इकडं ह्या सुपेरियर व्हेना केव्हाला जेवढे ऑर्गन्स आहेत तिथे ट्रॅफिक होणार. इन्फिरियर व्हेना केव्हाला अदर जेवढे ऑर्गन्स आहेत तिथे ट्रॅफिक होणार आणि हे ट्रॅफिक झाल्यामुळे काय होतं? ट्रॅफिक होतं म्हणजे काय होतं? फ्लुइड व्हॉल्यूम जो होतो तो एक्सेस होतो. म्हणजे काय होतं तुमच्या बॉडीमधलं काय होतं? फ्लुइड व्हॉल्यूम काय होतं? एक्सेस होतं. फ्लुइड व्हॉल्यूम काय होतं? एक्सेस होतं. त्याचबरोबर लिव्हरमध्ये पण काय होतंय? तुमच्या ट्रॅफिक जॅम होत आहे. म्हणून तुम्हाला काय बघायला मिळतं? हिपॅटोमेगाली बघायला मिळते. हिपॅटोमेगाली बघायला मिळते. अजून काय बघायला मिळतं? असायटिस बघायला मिळतं. अजून काय बघायला मिळतं? अजून बघायला मिळतं ते म्हणजे स्प्लिनोमेगाली. स्प्लिनोमेगाली कारण स्प्लीनमध्ये पण काय होत आहे तुमच्या ट्रॅफिक जॅम होत आहे. त्याचबरोबर आपल्याला काय बघायला मिळतं? पिडल इडेमा बघायला मिळतो. पिडल इडेमा बघायला मिळतो आणि पिडल इडेमा कशा टाईपचा असतो? पिटिंग टाईपचा पिडिंग इडेमा असतो. ठीक आहे. कुठल्या टाईपचा? पिटिंग टाइप ऑफ पिडल इडेमा तिथं बघायला मिळतो असतो आपल्याला आणि पूर्ण बॉडीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? एडिमा बघायला मिळतो का? कारण सगळीकडे सगळ्या बॉडी ऑर्गन्समध्ये जे बॉडी व्हॉल्यूम आहे ते एक्सेस होत आहे. त्याला आपण काय म्हणतो? ॲनासारखा असं आपण म्हणतो. ॲनासारखा असं आपण म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? जनरलाइज्ड इडेमा असं आपण म्हणतो. काय म्हणतो? जनरलाइज्ड इडेमा असं आपण या ॲनासारखा असं आपण म्हणत तर समजलं राइट हार्ट फेल्युअरमध्ये काय होत आहे? ट्रॅफिक जॅम कुणीकडे होत आहे? ट्रॅफिक जॅम होत आहे सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण? सिस्टेमिक सर्क्युलेशन इज अफेक्टेड. सिस्टमिक सर्क्युलेशन काय होतं? अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला बॉडी कसं असतं फ्लुइड व्हॉल्यूम एक्सेसमध्ये बघायला मिळतं. त्याच्यामुळे काय होतं तुमच्या बॉडीमध्ये काय होतं सगळीकडे फ्लुइड जे आहे ते भरलं जातं आणि सर्व बॉडीला तुमच्या जनरलाइज्ड इडिमा होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? ॲनासारखा म्हणतो. पण तुमची हेपॅटिमेगाली, स्प्लिनोमेगाली, असायटिस हे सगळं तुम्हाला होत असतं. त्याचबरोबर तुमचं काय होतं? वेट गेन होतं. वेट गेन का होतं? कारण त्याच्या बॉडीमध्ये काय झालंय फ्लुइड व्हॉल्यूम जे आहे ते एक्सेस झालं. त्याच्यामुळे काय होतं? वेट गेन होत असतं. ठीक आहे. त्याचबरोबर काय होतं? जे फ्लुइड व्हॉल्यूम जे आहे ते काय झालं आहे तुमचं एक्सेस झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तुमच्या रिनल सिस्टममध्ये काय होतंय? रिनल सिस्टममध्ये काय होतं तुम्हाला इस्केमिया बघायला मिळतो आणि जे आहे ते ब्लड जे आहे ते प्रॉपरली कुठे जात नाही, तुमच्या किडनीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून तुमचं ब्लड जे आहे ते प्रॉपरली फिल्टर होत नाही आणि त्याला काय म्हणतो आपण? ऑलिगोयुरिया म्हणतो. ऑलिगोयुरिया असं आपण म्हणतो. का? कारण जे ब्लड आहे ते प्रॉपरली तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रिब्यूट होत नाहीये. म्हणून बॉडी काय करते, जे व्हायटल्स ऑर्गन्स आहेत, जसं की ब्रेन झालं, ठीक आहे, लिव्हर झालं, इथे काय करते ब्लडचा जास्त पुरवठा करते आणि किडनीमध्ये फिल्ट्रेशनसाठी ब्लड जास्त येत नाही. म्हणून तुमचं ऑलिगोयुरिया बघायला मिळतं. पण जेव्हा नाईट टाईम असतो, नाईट टाईमच्या वेळेस काय होतं, बॉडीच्या ज्या मेटाबॉलिक नीड असतात त्या कमी होतात आणि मग नाईटच्या वेळेस काय होतं, तुमचं जे पूर्ण ब्लड जे आहे ते किडनीकडे पाठवलं जातं फॉर द फिल्ट्रेशन आणि त्यावेळेस तुम्हाला काय होतं, नॉक्च्युरनल डायुरेसिस होतं. नॉक्च्युरनल डायुरेसिस हे आहे आपल्या जे राइट साइड हार्ट फेल्युअरचं हे काय कॅरेक्टरिस्टिक सिम्प्टम्स आहेत. कुठलं? डे टाईमला ऑलिगोयुरिया आणि नाईट टाईमला डायुरेसिस. म्हणजे दिवसा तुम्हाला लघवी येत नाही आणि रात्री तुम्ही लघवीशिवाय दुसरं काही करू शकत नाही. हे आपलं राइट फेल्युअर सांगतं. राइट फेल्युअर अजून काय सांगतं आपल्याला? ॲनासारखा सांगतं. ॲनासारखा, ऑलिगोयुरिया आणि नॉक्च्युरनल डायुरेसिस हे 3 जर सिम्प्टम पेशंटमध्ये असतील तर पेशंट इज अ कन्फर्म केस ऑफ राइट साइडेड हार्ट फेल्युअर. ठीक आहे. आता जसे ज्याप्रमाणे आपण राइट साइडेड हार्ट बघितले फेल्युअर बघितले, त्याचप्रमाणे आपण लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर पण बघणार आहोत. लेफ्ट साइड ऑफ हार्ट फेल्युअर बघताना प्रॉब्लेम कुठे आहे तुमच्या लेफ्ट साइडमध्ये प्रॉब्लेम म्हणजे लेफ्ट अॅट्रिया आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स काय करत नाहीयेत. लेफ्ट अॅट्रिया लेफ्ट अॅट्रिया प्लस व्हेंट्रिकल नॉट वर्किंग नॉट वर्किंग किंवा पुअरली वर्किंग असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. पुअरली वर्किंग. इथे प्रॉब्लेम कुठे आहे? इथे प्रॉब्लेम आहे इथे सर्क्युलेशन कुठलं? पल्मोनरी सर्क्युलेशन.
पल्मोनरी सर्क्युलेशन का ते सांगतात बघा तुम्हाला. पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये का प्रॉब्लेम होतो? इथे बघा तुमचं जे काय आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल्स आहेत. हे लेफ्ट व्हेंट्रिकल्स काय करू शकत नाहीत, इनफ अमाउंट ऑफ ब्लड जे आहे ते बाहेर टाकू शकत नाही. म्हणजे इथे काय होतंय, खूप सारं ब्लड काय होतंय, रिकामं राहतंय. म्हणजेच याचं प्रेशर कुठे जाणार? लेफ्ट एट्रियममध्ये जाणार आणि हा लेफ्ट एट्रियमचं प्रेशर बघा, ही कुठे अटॅच आहे? तुमच्या लंग्सकडे अटॅच आहे. आणि इथे हे सर्व जे आहे, ह्या पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार. लंग्समधल्या ज्या कॅपिलरीज आहेत, तिथे पण काय होणार? सगळी ट्रॅफिक जाम होणार, बरोबर? त्याचबरोबर तुमच्या ज्या अलोलाईज आहेत, त्या अलोलाईजमध्ये पण तुम्हाला फ्लुइड बघायला मिळतं आणि हे काय होतं तुमच्या पल्मोनरी सर्क्युलेशनला काय करतं, अफेक्ट करतं कुठलं हार्ट फेल्युअर? लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर. मग तुमच्या पल्मोनरी सर्क्युलेशनला अफेक्ट करत असल्यामुळं तुम्हाला काय बघायला मिळतं? पेशंटमध्ये सिव्हिअर डिस्निया बघायला मिळतो. पेशंट तुमच्याकडे कसा असतो, एकदम ब्रीथलेसनेस कंडिशनमध्ये तुम्हाला येत असतो. त्याचबरोबर काय असतं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ठीक आहे. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे काय? एस-ओ-बी म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. त्याच्यानंतर जे स्पुटम असतो पेशंटचा कधी-कधी पेशंटचा स्पुटम असतो तुम्हाला पिंक कलरचा बघायला मिळतो का? कारण तिथे काय झालेलं आहे, पूर्ण लंग्समध्ये काय झालंय, तुमच्या कॅपिलरी वेज प्रेशर जे आहे ते खूप वाढलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, कॅपिलरी वेज प्रेशर. का? कारण पूर्ण जी ट्रॅफिक जाम झालेली आहे लेफ्ट हार्ट फेल्युअरमध्ये, ती जी आहे ती कशामुळे झालेली आहे? तिथे ब्लड जास्त साचल्यामुळे झालेली आहे. म्हणून तुमचं जे स्पुटम जो आहे तो कधी-कधी कसा येतो, पिंक कलरचा येतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लड ब्लड टिंगल्ड स्पुटम. ब्लड टिंगल्ड स्पुटम असं आपण म्हणतो, जे की पोटामध्ये बघायला मिळतं आपल्याला. लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरमध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर ऑक्सिजनचा जे आहे तुम्हाला सप्लाय कमी होतो म्हणून तुम्हाला सायनोसिस बघायला मिळतं आणि जे लंग्स आहेत त्या लंग्सच्या भोवती ठीक आहे. त्याचे लंग्स आपण बघितले होते. ठीक आहे. हे जे लंग्स आहेत, या लंग्सच्या भोवती काय होतं, पूर्ण पाणी जमा होतं. ठीक आहे. पूर्ण पाणी जमा होतं आणि जेव्हा आपण हे लंग्स ऑस्कल्टेट करतो आणि जेव्हा फ्लुइड असतं लंग्सच्या बाहेर, ठीक आहे, तेव्हा आपल्याला कुठला साउंड ऐकायला मिळतो? क्रॅकल्स ऐकायला मिळतो. हे आपण क्रॅकल साउंड कधी येतो आपण बघितलं होतं. ठीक आहे. तर मग आपल्याला कुठला साउंड ऐकायला मिळतो इथं? क्रॅकल जो आहे ते आपल्याला ऐकायला मिळतं. ठीक आहे. हे झालं आपलं लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युर. मग लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युरमध्ये जनरलाइज्ड इडेमा असतो का? इडेमा नसतो. इथं मग म्हणून वेट गेन होणार का? नाही. इथे काय होणार? वेट वेट लॉस होणार. बरोबर? इथे काय होणार? वेट लॉस होणार. आणि याचे कॅरेक्टरिस्टिक जे सिम्प्टम्स आहेत ते म्हणजे काय? सडन 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 पॅराक्सिझोमल. ठीक आहे. पॅराक्सिझोमल म्हणजे ॲक्सिडेंट. ठीक आहे. पॅराक्सिझोमल नॉक्च्युरनल डिस्निया. पॅराक्सिझोमल नॉक्च्युरनल डिस्निया म्हणजे काय? अचानक झालेला डिस्निया याला आपण काय म्हणतो? पॅराक्सिझोमल नॉक्च्युरनल डिस्निया असं म्हणतो. त्याचं आपण काय म्हणतो P&D. हे काय आहे आपलं लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरचं सिम्प्टम्स आहेत. बघा राइट साइड हार्ट फेल्युअरमध्ये नेहमी काय असतो? ऑलिगोरिया असतो. नाईटला डायुरेसिस असतं. त्याच्यानंतर काय असतं? जनरलाइज आल्यासारखं असतं. हे जर यासारखे जर सिम्प्टम्स आपल्याला बघायला मिळत असतील, तर आपण त्याला काय म्हणतो? राइट साइडेड हार्ट फेल्युअर म्हणतो. पण त्याच्या उलट जर लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर जर आपल्याला डायग्नोज करायचा असेल, तर पेशंटमध्ये शॉर्टनेस ऑफ ब्रीथ बघायला मिळतं आपल्याला. का? कारण जे ट्रॅफिक जॅम आहे ते कुठं होत आहे? लंग्सच्या कॅपिलरीजमध्ये होत आहे. त्याच्यामुळे काय होतं? गॅसेस सेक्शन प्रॉपरली होऊ शकत नाही. कारण ज्या तुमच्या अल्व्होलाईज आहेत, ठीक आहे. तुमच्या ज्या अल्व्होलाईज आहेत, त्या अल्व्होलाईजमध्ये काय आहे, पूर्ण जे आहे ते काय होतंय, फ्लुइड भरलेलं जात आहे आणि इथून तुमची काय होतात, अशा कॅपिलरी जात आहेत. मग इथे जर पूर्ण पाणी असेल, तुमचा जर वरून जो ऑक्सिजन येतोय, तो काय होऊ शकत नाही, इथे प्रॉपरली एक्सचेंज होऊ शकत नाही. प्रॉब्लेम येतोय तुमच्या गॅसेस एक्सचेंजमध्ये. प्रॉब्लेम येतो तुमच्या एअरवे ऑब्स्ट्रक्शनमध्ये. एअरवे काय झालेत, ऑब्स्ट्रक्शन झालेले आहेत. प्रॉब्लेम आहे तुमच्या गॅसेस सेक्शन आणि प्रॉब्लेम आहे तुमच्या एअरवे ऑब्स्ट्रक्शन. प्रॉब्लेम दोन्हीकडे पण आहे आणि इथे काय होत आहे, कॅपिलरीमध्ये कुठली सिच्युएशन आहे, कॅपिलरीमध्ये हायपॉक्सिया सिच्युएशन आहे आणि हा जर हायपॉक्सिया क्रोनिक वेळासाठी झाला, तर तुमचं काय होऊ शकतं, न्यूरल जे आहे ते डॅमेज होऊ शकतात. न्यूरल जे टिश्यू आहे तो काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो आणि पेशंट इव्हेंच्युअली कोमामध्ये जाऊ शकतो आणि नंतर काय होऊ शकतं, पेशंटची डेथ होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला विचारलं, की व्हिच हार्ट फेल्युअर इज मोस्ट डेंजरस, तर तुम्हाला म्हणायचं आहे, की लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर इज मोस्ट डेंजरस. का याच्यामध्ये पेशंटची सडन डेथ पण होऊ शकते. ठीक आहे. हे झालं आपलं हार्ट फेल्युअरच्या टाइप्स बद्दल. आपण कुठले टाइप्स बघितले. आता एक वेळा काय करूया, आपण क्विकली रिवाइज करूया. ठीक आहे. क्विकली रिवाइज करूया. आपण बघितले ऑन द बेसिस ऑफ फिजिओलॉजी सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअर. सिस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं, प्रॉब्लेम कुठे येतो आपल्या, प्रॉब्लेम येतो आपल्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये आणि डायस्टोलिकमध्ये काय होतं, प्रॉब्लेम येतो आपल्या रिलॅक्सेशनमध्ये. सिस्टोलिकमध्ये प्रॉब्लेम कॉन्ट्रॅक्शनमध्ये असल्यामुळं काय होऊ शकत नाही, आपण इनफ अमाउंट ऑफ ब्लड जे आहे ते बाहेर कॉन्ट्रॅक्शनच्या नंतर टाकू शकत नाही. म्हणजे जे आहे तुमचा एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम जो आहे तो वाढतोय, इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतोय, स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होतोय.
आता डायस्टोलिकमध्ये बघूया आपण. डायस्टोलिकमध्ये प्रॉब्लेम काय होतो तुमचा जो व्हेंट्रिकल आहे तो प्रॉपरली रिलॅक्स होऊ शकत नाही. तो प्रॉपरली रिलॅक्स झाल्याच्या नसल्यामुळं तिथला जो एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम आहे तो कमी होणार. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होणार आणि तुमचा इजेक्शन फ्रॅक्शन काय होत नाही, काहीही होत नाही. का? कारण दोन्ही तुमचे जे सिस्टोलिक व्हॉल्यूम आहे आणि एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम आहे, दोन्ही पण कमी झाल्यामुळे तुमचा जो इजेक्शन फ्रॅक्शन आहे तो काय होत नाही, एकतर कमी होत नाही किंवा स्लाइटली कमी होऊ शकतो. ठीक आहे. नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला मोर दॅन 55% जर असेल तर आपण काय म्हणतो नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग इजेक्शन फ्रॅक्शन काढताना आपण लेफ्ट साइडचा पण काढतो आणि राइट साइडचा पण काढतो. त्याला आपण काय म्हणतो लेफ्ट व्हेंट्रिकल इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो आणि राइट व्हेंट्रिकल इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. दोन्हीचं काय करतो असं आपण सेपरेटली स्टडी करत असतो आणि हे आपण कशाद्वारे काढतो आपण कुठली टेस्ट करायला लागतं आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला करायला लागतो 2D इको. ठीक आहे. आपल्याला काय करायला लागतं 2D इको करायला लागतं जर आपल्याला दोघांचं इंजेक्शन फ्रॅक्शन काढायचं असेल तर. ठीक आहे. तर हे आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बद्दल थोडक्यात आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, 2 टाइप्स कुठले बघितले, राइट साइड हार्ट फेल्युअर आणि लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर ऑन द बेसिस ऑफ द लोकेशन किंवा साइड ऑफ द हार्ट फेल्युअर. कुठल्या साइडची साइड जी आहे बाबा हार्टची खराब झाली आहे, त्याच्यानुसार आपण काय केले 2 टाइप केले, राइट साइड आणि लेफ्ट साइड. तर राइट साइड ही काय आहे इनडायरेक्टली अटॅच आहे कशाच्या सिस्टमिक सर्क्युलेशनच्या. म्हणून काय होतं तुमचं सिस्टमिक सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येतो. सिस्टमिक सर्क्युलेशनला प्रॉब्लेम आल्यामुळे काय होतं तुमचं ब्लड व्हॉल्यूम एक्सेस होतं, तुमचं बॉडीमध्ये पूर्ण आण्यासारखा होतो. दिवसाला काय होतं लघवी कमी येते, रात्रीला काय होतं लघवी खूप जास्त येते. तर हिपॅटोमेगाली, स्प्लिरोमेगाली, असॅटिस, प्लुरल इफ्युजन हे सगळे जे कंडिशन्स आहेत आपण कुठे बघितलं राइट साइडेड हार्ट फेल्युअरमध्ये बघितलं. आणि राइट साइड हार्ट फेल्युअरमध्ये अजून काय बघितलं की आपण वेट काय होतं पेशंटचं गेन होतं. पिडल इडिमा असतो, पिडल इडिमा आणि जो क्लासिकली जर पिडल इडिमा बघायला लागला तो कुठे असतो नीच्या खाली. ठीक आहे. बिलो द नी जर आपल्याला पिडल इडिमा बघायला मिळत असेल तर ते पण एक आहे राइट साइड हार्ट फेल्युअरचं एक प्रकारचं काय बघायला मिळतं आपल्याला क्लासिकल फीचर बघायला मिळतं. त्याच्या अपोझिट आपण बघितलं होतं की लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर झाल्याच्या नंतर काय होतं, लेफ्ट साइड झाल्याच्या नंतर काय होतं तुमचं पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येतो. पल्मोनरी कंजेशन होतं. ठीक आहे. मग तुमच्या ज्या कॅपिलरीज आहेत त्या कॅपिलरीचं वेज प्रेशर वाढतं. ठीक आहे. अलोलाईजमध्ये काय झालेलं असतं तुमचं पाणी भरलेलं असतं. सगळं जे अलोलाईज तुमचे ऑब्स्ट्रक्ट होतात. नंतर गॅसेस सेक्शनमध्ये तुमचा प्रॉब्लेम येतो. डिस्निया होतं पेशंटला, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ नाही असतं, ब्लड स्पुटम येतं तिथं, सायनोसिस असतं आणि काय असतं तिथं लंग्स जेव्हा तुम्ही ऑस्कल्टेट करत तुम्हाला क्रॅकल साउंड बघायला मिळतो. हे झालं आपल्या काय झालं लेफ्ट हार्ट फेल्युअरचे काय झाले आपले सिम्प्टम्स वगैरे आपण बघितले कसे ते वेगवेगळ्या डिपेंडिंग ऑन द साइड कसे सिम्प्टम्स जे आपल्याला वेगळे दिसतात ते पण आपण बघितले. हे पण आपल्याला समजता आलं पाहिजे की हार्ट फेल्युअर जे आहे ते नेमकं कुठलं आहे. त्याच्यानुसार जे आहे तुमची कुठली ट्रीटमेंट मोडॅलिटी चालते, त्याच्यानंतर तुमचे फ्लुइड्स द्यायचे का रिस्ट्रिक्ट करायचे हे पण काय चालतं पुढचं त्याच्यानुसार चालत असतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता आपण बघूया की हे जे हार्ट फेल्युअर जे बघितले आपण त्याला डायग्नोज कसं करायचं. म्हणजे डायग्नोज कसं करायचं म्हणजे जे आहे ते जेव्हा आपण हार्ट फेल्युअर डायग्नोज करतो तर आपल्याकडे कुठल्या जे डायग्नोस्टिक मेथड्स आहेत, कुठल्या डायग्नोस्टिक टूल्स आहेत जे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. तर फर्स्ट बघा डायग्नोसिसमध्ये जेव्हा आपण बघतो, तर आपण काय करतो पहिले एक्स-रे करून बघतो. ठीक आहे. पेशंटचा जेव्हा आपण एक्स-रे करून बघतो, तेव्हा आपल्याला एक्स-रेमध्ये जर हार्ट फेल्युअर असेल, तर आपल्याला फाइंडिंग्स काय मिळणार? आपल्याला बघायला मिळणार तिथं कार्डिओमेगाली. कार्डिओमेगाली तिथं आपल्याला बघायला मिळणार. त्यानंतर आपल्याला एक क्लासिकल फीचर बघायला मिळणार ते म्हणजे कर्ली बी लाईन्स. कर्ली बी लाईन्स. ठीक आहे. कर्ली बी लाईन, कर्ली ए, बी आणि सी अशा लाईन्स असतात. पण त्याच्यापैकी जे हार्ट फेल्युअरमध्ये बघायला मिळतं, ते बघायला मिळतं आपल्याला कर्ली बी लाईन्स. ठीक आहे. कर्ली बी लाईन्स तुम्हाला मी एक एक्स-रे दाखवतो. हे बघा. बरं. हे जे हार्टची साइज आहे, हे बघा हार्टची साइज कुठपर्यंत वाढली हे पूर्ण हार्टचं काय झालंय कार्डिओमेगाली झालेलं आहे आणि ह्या कर्ली बी लाईन ज्या आहेत, ह्या अशा कर्ली बी लाईन तुम्हाला बघायला मिळतात. त्या अशा हॉरिझॉन्टली स्टार्ट होतात आणि ह्या पुढे प्लुरल स्पेसपासून स्टार्ट होतात आणि इकडे कुठे जातात, इकडे साइडला अशा खाली जातात. त्याला आपण काय म्हणतो कर्ली बी लाईन्स असं आपण म्हणतो. इथे बघा तुम्हाला काय बघायला मिळते, तुम्हाला प्लुरल इफ्युजन बघायला मिळते आणि इन्क्रीज कार्डिओथोरॅसिक रेशिओ म्हणजेच काय, जे थोरॅक्स आणि कार्डियाकचा जो रेशिओ आहे, त्याच्यामध्ये काय होतंय कार्डियाक जो व्हॉल्यूम आहे तो वाढतो आहे. म्हणून काय होतं तुमचा इन्क्रीज कार्डिओथोरॅसिक रेशिओ जो आहे तो काय होतो इन्क्रीज होत असतो. ठीक आहे. तर हे झालं आपलं कर्ली बी लाईन. कर्ली बी लाईन इथे लक्षात ठेवायचं आहे. हार्ट फेल्युअरमध्ये कुठल्या लाईन बघायला मिळतात. कर्ली बी लाईन तुम्हाला डायरेक्ट एम-सी-क्यू आहे जो तो येऊ शकतो. हे काय झालं आपलं कर्ली बी लाईन्सबद्दल झालं. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं पल्मोनरी कंजेशन बघायला मिळतं. जसं की तुम्हाला आता मी प्लुरल हे दाखवलं, इफ्युजन दाखवलं. त्याच्या पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतं पल्मोनरी कंजेशन. कंजेशन म्हणजे काय ट्रॅफिक जाम. ठीक आहे. कारण ते काय होतं पूर्ण जो आहे तो ब्लडचं काय होतं फ्लूइड जास्त झाल्यामुळे असं ट्रॅफिक जाम करत पूर्ण जे आहे तुमच्या लंग्सपर्यंत ट्रॅफिक जाम होते. म्हणून आपल्याला एक्स-रेमध्ये जे आहे ते क्लिअर कट दिसत असतं. त्याच्यानंतर मेन डायग्नोस्टिक मेथड आहे 2D इको. 2D इको. ठीक आहे. 2D इको. 2D इकोमध्ये आपण काय करतो इजेक्शन फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करतो. मग इजेक्शन फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करतो आपण स्ट्रोक व्हॉल्यूम डिव्हाइडेड बाय एन डायस्टोलिक व्हॉल्यूम इंटू 100 हे काय करतो आपण स्ट्रोक व्हॉल्यूम कंटेंट करतो.
मग जेव्हा आपण इजेक्शन फ्रॅक्शन काय करतो काउंट करतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन आणि राइट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन. मग जर ते 40 पेक्षा कमी असेल 40 पेक्षा कमी असेल तर आपण काय म्हणतो हे काय आहे राइट साइडेड हार्ट फेल्युअर आहे आणि जर सॉरी लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर आहे आणि जर राइट इजेक्शन फ्रॅक्शन जर 40 पेक्षा कमी असेल तर आपण काय म्हणतो राइट साइडेड हार्ट फेल्युअर म्हणतो आणि दोन्ही जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो बाय व्हेंट्रिक्युलर हार्ट फेल्युअर म्हणतो. कुठला म्हणतो बाय व्हेंट्रिक्युलर हार्ट फेल्युअर म्हणजे याच्यामध्ये काय झालं तुमचे दोन्ही पण जे व्हेंट्रिकल्स आहेत ते काय झाले फेल झालेले आहेत तरच आपण काय म्हणतो बाय व्हेंट्रिक्युलर हार्ट फेल्युअर. जर इजेक्शन फ्रॅक्शन 40 पेक्षा कमी असेल तरच आपण काय म्हणतो तो व्हेंट्रिकल जो आहे तो फेल झालेला आहे. त्याचं आयडियल किती असायला पाहिजे 55 किंवा 55 पेक्षा जास्त पण जास्त असायला पाहिजे. पण जर 40 पेक्षा कमी असेल तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो क्लिनिकली ते काय आहे हार्ट फेल्युअर आहे. ठीक आहे. एखाद्या पेशंटचं 55 पासून लगेच 52 झालं तर आपण म्हणतो का त्याला तुझं हार्ट फेल्युअर आहे. नाही. ते काही बॉर्डर लाईन्स काय असतात त्या ज्या आहेत आपल्याला व्हॅल्यू देत असतात. पण जर 40च्या कमी गेलं तर आपण त्यावेळेस आपण म्हणू शकतो की पेशंट कसा आहे फेल्युअरमध्ये गेलेला आहे आणि त्याला फर्दर मॅनेजमेंटची गरज आहे. ठीक आहे. तर 2D इकोमध्ये आपल्याला अजून काय शिकायला मिळतं 2D इकोमध्ये आपल्याला बघायला मिळतं की वॉल डिफेक्ट आहेत का? ठीक आहे. वॉलचे डिफेक्ट आहेत का हे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की चेंबरचे डिफेक्ट आहेत का? चेंबरचे डिफेक्ट आहेत का? मग हे आपण कसं बघतो? इको काय आहे? एक प्रकारची काय आहे? सोनोग्राफी आहे. ठीक आहे. सोनोग्राफी यालाच आपण काय म्हणतो? हृदयाची सोनोग्राफी सुद्धा असं आपण याला म्हणतो. हर्ट्ज यूएजी असं सुद्धा आपण काय म्हणतो? 2D इकोला असं आपण म्हणत असतो. मग 2D इकोमध्ये आपल्याला काय-काय स्टडी करायला मिळतात? एकतर आपल्याला इजेक्शन फ्रॅक्शन बघायला मिळतं. जेव्हा तुमच्या वॉल्स आहेत, मिट्रल वॉल, त्याच्यानंतर ट्रायकस्पिड, बायकस्पिड, त्याच्यानंतर थिनेसियन्स वॉल या सगळ्या वॉल्सची जी स्टडी आहे, मॉर्फॉलॉजी आहे, ही आपल्याला तिथं बघायला मिळते. कशा माध्यमातून? 2D इकोच्या माध्यमातून. त्यानंतर चेंबर डिफेक्ट. चेंबर म्हणजे कुठलं तुमचं राइट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राइट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल हे काय झालं तुमचे चेंबर्स आहेत. त्या चेंबर्समध्ये कुठले डिफेक्ट आहेत का? चेंबरच्या ज्या वॉल्स आहेत, ठीक आहे. चेंबरच्या ज्या वॉल्स आहेत ह्या थिक झाल्यात का? थिक झाल्यात म्हणजेच काय झालं याच्यामध्ये काय कार्डिओमेगाली झाली आहे. थिन झाल्यात का? थिन झाल्या असलं तर याचा अर्थ काय तुमचा फेल्युअरमध्ये तुमचा पेशंट असू शकतो. मग हे थिन आणि थिक जे आहेत याच्यामुळे पण आपल्याला काय करू शकतो बऱ्याचशा डिसीज कंडिशन आपण डायग्नोज करू शकतो. हायपरट्रॉफी आहे का? हायपोट्रॉफी आहे का? ह्या सगळ्या ज्या आपल्याला टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या सगळ्या ज्या आपल्याला आयडियाज आहेत, हे 2D इको आपल्याला देत असतो. त्यानंतरची जी डायग्नोस्टिक टेस्ट येते ती म्हणजे BNP. BNP म्हणजे काय? बी टाइप नायट्रियुरेटिक पेप्टाइड. असं आपण काय म्हणतो? बी टाइप पी-एन-पी असं आपण याला म्हणतो. हे काय एक हार्मोन आहे जे की सिक्रेट केलं जातं कोणातर्फे? हार्टतर्फे आणि याची जी लेव्हल याची जी व्हॅल्यू आहे, याची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे ती किती आहे? लेस दॅन 100 mg/ml. लेस दॅन 100 mg/ml असेल तर काय म्हणतो आपण? पी-एन-पी कसा आहे तुमचा? नॉर्मल आहे आणि तो जर मोर दॅन 100 mg/ml जर असेल तर आपण काय म्हणतो? पेशंटला काय आहे? राइट साइडेड हार्ट फेल्युअर आहे. राइट साइडेड हार्ट फेल्युअर आहे आणि राइट साइडेड हार्ट फेल्युअर आहे असं आपण म्हणतो. सॉरी आणि आणि जे एक महत्त्वाचा एक एम-सी-क्यू आहे तो म्हणजे मोस्ट ॲक्युरेट टेस्ट फॉर राइट साइडेड हार्ट फेल्युअर इज बी-एन-पी. बी-एन-पी काय आहे? मोस्ट ॲक्युरेट टेस्ट आहे कशासाठी? राइट साइडेड हार्ट फेल्युअरसाठी. ठीक आहे. हे झालं आपलं बी-एन-पी बद्दल. हे काय हार्मोन आहे जो की हार्ट सिक्रेट करतो त्याला आपण काय म्हणतो? बी टाइप नायट्रोयुरेटिक पेप्टाइड असं आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा फोर्थ आहे आपलं नेक नेक वेन डिस्टेन्शन. नेक वेन डिस्टेन्शन. नेक वेन म्हणजे कुठली वेन? जुगुलार वेन. जुगुलार वेन डिस्टेन्शन. तर ही जुगुलार वेन जी आहे ती डायरेक्टली अटॅच आहे कुठं आपल्या याच्यासाठी सॉरी डायरेक्टली अटॅच नाही ती वाया वेना कावा अटॅच आहे कुणासोबत? आपल्या एट्रियम सोबत. ठीक आहे. पण जर तुमचं प्रेशर इथे वाढलं, प्रेशर जर तुमच्या राइट एट्रियममध्ये वाढलं, तर ऑब्व्हियसली ते प्रेशर आहे कुठे वाढणार आहे? इथे जुगुलार वेनमध्ये वाढणार आहे. ठीक आहे. जुगुलार वेनमध्ये काय होणार आहे? प्रेशर वाढणार आहे. म्हणजेच तुमचा जो जे असायला पाहिजे, जुगुलार व्हेनस प्रेशर जे आहे ते नॉर्मली किती असायला पाहिजे? ते असायला पाहिजे लेस दॅन 3 mmHg आणि जर तुमचा जे जे आहे तो मोर दॅन 3 mmHg तुम्हाला जर बघायला मिळत असेल, म्हणजे हे प्रेशर जर इथे वाढत असेल, तर हे प्रेशर इथे वाढतं याचा अर्थ प्रेशर इथे पण वाढलेला आहे. म्हणजेच काय झालं तुमचं राइट साइड हार्ट फेल्युअर आहे. म्हणजे जर जे रेज्ड असेल, जर रेज्ड असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो? राइट साइडेड हार्ट फेल्युअर आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. राइट साइडेड हार्ट फेल्युअर आहे असं म्हणू शकतो. त्याच्यानंतरची डायग्नोस्टिक टेस्ट कुठली आहे बघा? त्यानंतरची डायग्नोस्टिक आहे सी-व्ही-पी सेंट्रल व्हेनस प्रेशर. हे कशाने मोजतो आपण? सी-व्ही-पी मॅनोमीटरने. सी-व्ही-पी मॅनोमीटरने आपण काय करतो? हे काउंट करतो. त्यानंतर याचा नॉर्मल व्हॅल्यू जी आहे ती किती बघायला मिळते आपल्याला? 3 ते 8 mmHg बघायला मिळतं. हे काय करतं? इंडिकेट करतं आपल्याला डायरेक्टली हे इंडिकेट करतं
राइट ॲट्रियम मधलं प्रेशर. ठीक आहे. राइट ॲट्रियम मधलं प्रेशर जे आहे ते कोण इंडिकेट करतं आपल्याला? सी-व्ही-पी सेंट्रल व्हेनस प्रेशर. ठीक आहे. आणि आपल्याला सी बद्दल एक महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जातो. तो म्हणजे याचा जो अँगल आहे तो 0 कुठं केला जातो? 0 अँगल कुठे असतो याचा आपण काय म्हणतो? फ्लेबोटॅक्सिस ॲक्सिस. फ्लेबो फ्लेबोस्टॅटिक ॲक्सिस. ठीक आहे. हा कुठे असतो? फोर्थ आय-सी-एस मिड क्लॅव्हिक्युलर लाईन. मिड क्लॅव्हिक्युलर लाईन. लाईन मिड क्लॅव्हिक्युलर फोर्थ इंटरकोस्टल स्पेसेस. ठीक आहे. हे तुमचे फॉर एक्झाम्पल काय रिब्स आहेत. इथे फोर्थ इंटरकोस्टल स्पेस जे आहे आणि हा तुमचा फॉर एक्झाम्पल काय क्लॅव्हिकल आहे. इकडे तुमचा काय हात आहे असा. ठीक आहे. म्हणजे फोर्थ इंटरकोस्टल स्पेस आणि कुठली मिड क्लॅव्हिक्युलर लाईन इथे तुम्हाला काय बघायला मिळतो तुमचा जो आहे तो फ्लेबोस्टॅटिक ॲक्सिस बघायला मिळतो. इथे काय करतो तुमचा सीबीचा जो अँगल आहे तुम्ही काय करता त्या पॉइंटला तुम्ही काय कन्सिडर करता 0 कन्सिडर करता आणि तिथून काय करता तुम्ही पुढच्या ज्या आहे त्या रीडिंग घेत असता. ठीक आहे. आणि आपल्याला हे काय मॉनिटरवर आपल्याला इथे सी दिसतो. ठीक आहे. मॉनिटर आपल्याला सी दिसतो. त्यानंतरचा जो टूल आहे तो बघा. त्यानंतर टूल जो आहे तो म्हणजे पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर. ठीक आहे. पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर. वेज प्रेशर म्हणजे काय आहे, जे तुमचे लंग्समध्ये जे कॅपिलरीज आहेत, तिथे काय झाले पूर्ण ट्रॅफिक जॅम झाली होती. तिथे हे कशामुळे झाली होती आपल्या लेफ्ट साइड. ठीक आहे. लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर झाली होती आणि इथलं जे प्रेशर आहे ते काय झालं होतं वाढलं होतं. मग हे प्रेशर किती वाढलंय याच्यानुसार आपण काय सांगू शकतो, की हार्ट फेल्युअर किती झालेलं आहे. ठीक आहे. हे जे आहे ते मोर ॲक्युरेट मोर ॲक्युरेट मोर ॲक्युरेट दॅन पल्मोनरी आर्टरी प्रेशर. पल्मोनरी आर्टरी प्रेशर. पल्मोनरी आर्टरी प्रेशरने आपण ज्या व्हॅल्यूज घेतो त्याच्यापेक्षा मोर ॲक्युरेट कुठला आहे? पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर. ठीक आहे. पल्मोनरी आर्टरी प्रेशरमध्ये आपण काय करतो फक्त आर्टरी मधलं जे आहे ते मोजतो आणि इथे आपण डायरेक्टली आपण कुठे जातोय कॅपिलरीचं प्रेशर मोजतोय. म्हणून हे काय मोस्ट ॲक्युरेट आहे. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो? यालाच काय म्हणतो? अल्सो नोन ॲज पल्मोनरी आर्टरी ऑक्लुसिव्ह प्रेशर. पी-ए-ओ-पी पल्मोनरी आर्टरी ऑक्लुसिव्ह प्रेशर असं आपण याला म्हणतो. याची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे ती किती आहे? 4 ते 12 एम-एम-एच-जी आहे. ठीक आहे. 4 ते 12 एम-एम-एच-जी आहे. मग ही वाढते कुणाकुणामध्ये? ठीक आहे. ही वाढते कुणाकुणामध्ये? जर याची जी व्हॅल्यू आहे ती जर वाढली, तर आपण काय म्हणू शकतो पेशंटला एकतर हार्ट फेल्युअर आहे किंवा एम-आय आहे किंवा काय झालं आहे हायपर व्हॉल्युमिया झालेला आहे. हायपर व्हॉल्युमिया झालेला आहे. किंवा जर ही जर कमी झाली, तर आपण काय म्हणू शकतो पेशंटमध्ये काय झालेलं आहे डिहायड्रेशन आहे किंवा हायपोव्हॉल्युमिया आहे. ठीक आहे. जर एखाद्या पेशंटला जर सी जास्त असेल, ठीक आहे. तर मी तुम्हाला एक क्वेशन देतो. जर एखाद्या पेशंटचा सी-व्ही-पी जर जास्त असेल, सी काय झालं असेल, रेज झाला असेल, तर अशा पेशंटला आपण जे आहे ते फ्लुइड देऊ शकतो का? फ्लुइड देऊ शकतो का? ठीक आहे. फ्लुइड ॲडमिनिस्टर करू शकतो का? कुठलं पण फ्लुइड एन-एस, डी-एन-एस, आर-एल-एन, डी-फाय ठीक आहे. जेवढे काही फ्लुइड्स आहेत त्यापैकी कुठलंही फ्लुइड तुम्ही देऊ शकता का? हे तुम्हाला मी विचारत आहे. ठीक आहे. जर रेज असेल तर. त्यानंतरचा जर नेक्स्ट आहे बघा आपलं कुठलं आहे पल्मोनरी आर्टरी प्रेशर. आता जर आपण काय बघितलं पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर बघितलं. आता काय आहे पल्मोनरी आर्टरी प्रेशर. पल्मोनरी आर्टरी प्रेशर. ठीक आहे. पल्मोनरी आर्टरी प्रेशर. तर पल्मोनरी आर्टरी प्रेशरची नॉर्मल जी व्हॅल्यू आहे ती बघूया आपण किती असते 8 ते 25 एम-एम-एच-जी. ठीक आहे. तर हे काय होतं पल्मोनरी आर्टरी प्रेशर जे आहे ते वाढतं कुठं? लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युर. लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युरमध्ये पल्मोनरी आर्टरी प्रेशर वाढतं. का वाढतं? कारण मी तुम्हाला हे पूर्ण सांगितलेलं आहे. कसं बघा, इथे काय होतं ट्रॅफिक जॅम कुठे होते आपल्या इथे. हे जे आहे लेफ्ट साइडेड जर हार्ट फेल्युअर असेल, ठीक आहे. लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर जे असेल, तर ते तुमचं काय होतं सगळं पल्मोनरी आर्टरीची इथून काय होते, पल्मोनरी आर्टरी जी आहे ती इकडे लेफ्ट साइड इकडे येत असते आणि इथे काय होतं तुमचं पूर्ण ट्रॅफिक जाम होत असतं. हे कुठे जातं आपल्या लंग्सकडे. ठीक आहे. लंग्सकडे जात असतं आणि लंग्समध्ये ट्रॅफिक जाम होते. म्हणून जे आहे ते पल्मोनरी आर्टरी प्रेशर जे आहे ते वाढत असतं. म्हणून आपण हे काय करतो याची 8 ते 25 जर एम-एम-एच पेक्षा जास्त असेल, तर आपण काय म्हणतो इन्क्रीज पल्मोनरी आर्टरी प्रेशर असं आपण म्हणतो. कारण कारण जर तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं प्रेशर वाढलं, लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं जर प्रेशर वाढलं, तर इव्हेंच्युअली तुमचं लेफ्ट ॲट्रियम मधलं काय होणार आहे, प्रेशर वाढणार आहे. लेफ्ट ॲट्रियम मधलं जर प्रेशर वाढलं, तुमच्या ज्या लंग्स मधल्या कॅपिलरीज आहेत, लंग्स मधल्या कॅपिलरीज ज्या आहेत, कॅपिलरीज त्यांचं पण प्रेशर वाढणार आणि त्यांचं प्रेशर वाढल्यामुळे तुमच्या हे आहे पल्मोनरी आर्टरी आहे, जी काय करते तुमच्या लंग्सकडे ब्लड घेऊन जाण्याचं काम करते फ्रॉम राइट व्हेंट्रिकल. पल्मोनरी आर्टरी तिचं पण काय होतं
तिचं पण काय होतं प्रेशर वाढतं आणि ह्याचीच रिडिंग आपण घेतो त्याला आपण काय म्हणतोय पल्मोनरी आर्टरी प्रेशर म्हणतोय आणि पल्मोनरी कॅपिलरी व्हेज प्रेशर जे आहे ते आपण प्रेशर कुठलं काउंट करतोय इथलं काउंट करतोय त्याच्यामुळे काय ही मोर मोर ॲक्युरेट ठीक आहे, ठीक आहे. मोर ॲक्युरेट दॅन पल्मोनरी आर्टरी प्रेशर. कॅपिलरी व्हेज प्रेशर इज मोर ॲक्युरेट दॅन पल्मोनरी आर्टरी प्रेशर. का? कारण हा जो फ्लो आहे तो असा आहे. जेव्हा आपण इथली व्हॅल्यू मोजतो आणि इथली व्हॅल्यू मोजतो तेव्हा आपल्याला ह्याचं जे आहे ते कोण ॲक्युरेट सांगणार आहे, हा तिचा जवळचा माणूस आहे तो काय करणार आहे आपल्याला ॲक्युरेटली जे आहे ते आन्सर देणार आहे. हा ॲक्युरेट देणार आहे का? नाही. हा कारण हा दूरचा आहे. त्याच्यापेक्षा ॲक्युरेट कोण देतं आपल्याला? हा जो थोडासा जवळचा आहे जो की आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यू देऊ शकतो. ठीक आहे. हे झाले आपले काय झाले आपले 7 जे आहे ते आपण बघितले, की डायग्नोसिस आपण कसं करू शकतो. तर बघा फर्स्ट बघूया आपण कुठलं कशाचं डायग्नोस करतो. आपण काय करतो, एक्स-रे करतो. एक्स-रेमध्ये जर कार्डिओमेगाली, कर्ली बी लाईन्स आणि पल्मोनरी कंडिशन बघायला मिळत असेल आपल्याला, तर आपण सस्पेक्ट करू शकतो, की ती काय आहे? ती काय आहे? एक हार्ट फेल्युअरची केस आहे. त्याच्यानंतर जरा आपण काय केलं 2D इको केलं. 2D इको केल्याच्या नंतर आपण इजेक्शन फ्रॅक्शन काढले. आपण वॉल डिफेक्ट आहे का बघितलं आपण, त्यानंतर चेंबर डिफेक्ट आहेत का बघितलं. जेव्हा आपल्याला इजेक्शन फ्रॅक्शन लेफ्ट व्हेंट्रिकलचा 40 पेक्षा कमी मिळाला, तेव्हा आपण त्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर म्हटलं. जेव्हा आपल्याला राइट साइडचा इजेक्शन फ्रॅक्शन 40 पेक्षा कमी मिळाला, तेव्हा आपण त्याला राइट साइडेड हार्ट फेल्युअर म्हटलं. त्यानंतर आपण अजून काय करू शकतो, बी-एन-पी करू शकतो, बी टाइप नायट्रियुरेटिक पेप्टाइड. जर ते 100 पेक्षा जास्त असेल, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, की हार्ट फेल्युअर आहे. आणि जर त्याची 100 पेक्षा जास्त व्हॅल्यूज असेल, तर ते काय दाखवतं आपल्याला मोस्ट ॲक्युरेट टेस्ट आहे फॉर राइट साइडेड हार्ट फेल्युअर. जर बघितलं आपण नेक व्हेन डिस्ट्रक्शन, बघा ही नेक व्हेन जी आहे माझी, ही इनडायरेक्टली अटॅच आहे कशासाठी, राइट ॲट्रियमकडे. आणि जर तुमच्याकडे राइट ॲट्रियममध्ये जर प्रेशर वाढलं, तर ते इव्हेंच्युअली प्रेशर कुठे जाणार आहे, म्हणजे जुगुलार वेनमध्ये जाणार आणि जुगुलारची जी नेक आहे, ती काय थोडीशी डिस्टंट होते. जिची नॉर्मल साइज जेवढी असायला पाहिजे, त्या साइजपेक्षा ती गाव थोडीशी मोठी होते. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, नेक वेन डिस्ट्रक्शन किंवा जे रेज झालेला आहे असं आपण म्हणतो. नॉर्मल व्हॅल्यू ऑफ जे जर किती आहे, लेस दॅन 3 एमएमएची. जर 3 एमएमएची पेक्षा जास्त असेल, तर आपण काय म्हणू शकतो, त्या पेशंटमध्ये राइट साइड हार्ट फेल्युअर असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण बघितलं सी सेंट्रल व्हेनस प्रेशर. ठीक आहे. सी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो ती आहे 3 ते 8 एमएमएची जे की नॉर्मल आहे. ठीक आहे. हे काय आहे, इनडायरेक्ट प्रेशर आहे कुणाचं, राइट एट्रियमचं. जर ते वाढत असेल तर आपण काय म्हणू शकतो, राइट एट्रियमचं काय आहे, फेल्युअर आहे. आणि त्याचा अँगल कुठे 0 केला जातो हे आपल्याला विचारलं जातं, तर त्याचा आन्सर आहे फ्लेपोस्टॅटिक ॲक्सिस, जे की कुठे आहे, फोर्थ इंटरकोस्टल स्पेस मिड क्लॅव्हिक्युलर लाईन. त्यानंतर आपण बघितलं की पल्मोनरी वेज कॅपिलरी प्रेशर. मग पल्मोनरी वेज कॅपिलरी प्रेशर आणि पल्मोनरी आर्टरी प्रेशर ह्या दोघांमध्ये जे मोस्ट ॲक्युरेट जर आपल्याला विचारलं तर कुठलं आहे, पल्मोनरी कॅपिलरी प्रेशर आहे. ठीक आहे. त्यानंतर पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशरचं नॉर्मल किती रेंज आहे, 4 ते 12 एमएमएच जे आहे. आणि वाढतं कधी, जर एम-आय असेल, हायपर व्हॉल्युमिया असेल आणि फ्लुइड काय झालं असेल, हार्ट फेल्युअर झालं असेल, तर ते काय होतं, वाढतं. कमी कधी होतं, जेव्हा काय होतं, हायपो व्हॉल्युमिया होतं तेव्हा कमी होतं. नंतर आपण बघितलं की पल्मोनरी आर्टरी प्रेशर त्याची व्हॅल्यू नॉर्मली किती आहे, 8 ते 25 एम-एम याची जी एवढी आहे. आणि हे कुठं होतं, वाढतं कधी, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असेल तर पल्मोनरी आर्टरी प्रेशर वाढतं. कॅपिलरी वेज प्रेशर पण कधी वाढतं, जेव्हा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर किंवा लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर असेल, तेव्हा आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. हार्ट फेल्युअरचे टाइप्स बघितले आपण. टाइप्स आणि डायग्नोस्टिक स्टडीमध्ये आतापर्यंत कुणालाही काही प्रॉब्लेम नसेल, तर आपण पुढच्या टॉपिकमध्ये बोलूया. ते म्हणजे काय, मॅनेजमेंट. तर जेव्हा तुमच्याकडे हार्ट फेल्युअरचा पेशंट येतो, तर तुम्ही काय मॅनेजमेंट जी आहे, ती फिजिशियनकडून एक्स्पेक्ट करू शकता. तर बघा, मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघतोय, पहिले जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, तो काय असतो, सिव्हिअरली इमर्जन्सीमध्ये येतो. ठीक आहे. जेव्हा आपण इमर्जन्सीमध्ये बघतो, तेव्हा आपण पेशंटला कसं मॅनेज करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरची सपोर्टिव्ह केअर आहे. ठीक आहे. सपोर्टिव्ह केअर किंवा त्याच्यानंतरची जी केअर आहे किंवा मॉनिटरिंग म्हणू शकतो किंवा आपण काय म्हणू शकतो, पर्मनंट जे आहे ते आपण त्याला पेशंटला काय करू शकतो. जेव्हा तो एमर्जन्सीमध्ये तेव्हा आपल्याला काय करायचं, 3 डी लक्षात ठेवायचे. 3 डी लक्षात ठेवायचे. फर्स्ट डी आहे आपला डिगॉक्सिन, डिगॉक्सिन, डिगॉक्सिन. सेकंड डी आहे आपला डाययुरेटिक्स आणि थर्ड डी आहे आपला डोबुटामाइन, डोबुटामाइन. ठीक आहे. तर याच्यापैकी सर्वात इम्पोर्टंट जो आहे तो कुठला आहे आपला, डिगॉक्सिन आहे. तर डिगॉक्सिन काय आहे, एक पॉझिटिव्ह आयनोट्रॉप आहे. पॉझिटिव्ह आयनोट्रॉप आहे. निगेटिव्ह डॉर्मोट्रॉप आहे आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉप आहे. निगेटिव्ह क्रोनोट्रॉप आहे. पॉझिटिव्ह आयनोट्रॉप म्हणजे काय? तो जो आहे तो हार्टची कॉन्ट्रॅक्शनची जी कॅपॅसिटी आहे तो वाढवतो. हार्ट फेल्युअरमध्ये नेमकं होतंय काय? हार्टची पंपिंग ॲक्शन वीक होते. हार्ट जो आहे तो प्रॉपरली ब्लड बॉडीला सप्लाय करू शकत नाही, जेवढी बॉडीची मेटाबॉलिक नीड आहे. आपल्याला असं मेडिसिन द्यायचंय, जे की काय करेल, त्याची हार्टची जी पंपिंग एबिलिटी आहे ती वाढवेल. म्हणजे पॉझिटिव्ह आयनोट्रॉप आपल्याला पाहिजे होता, जो की गुणधर्म कोणामध्ये आहे, डिगॉक्सिनमध्ये आहे.
डिकॉक्सिनमध्ये पॉझिटिव्ह आयनोट्रॉप सोबतच निगेटिव्ह नॉर्मोट्रॉपिक आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक पण आहे. तर निगेटिव्ह नॉर्मोट्रॉपिक म्हणजे काय? तो काय करतोय, हार्टमध्ये काय करतोय, कंडक्शन कमी करतोय. ठीक आहे, कंडक्शन कमी करतोय आणि याच्यामुळे काय होईल, तुमचा हार्ट जे आहे ते काय होणार आहे, वर्कलोड कमी होणार आहे. त्याचबरोबर ते काय करतंय, हार्टला काय करतं, ब्रॅडिकार्डिया करतं. ब्रॅडिकार्डिया करतं म्हणजेच काय, हार्टचं जे आहे ते काय करतं, हार्ट रेट जो आहे तो कमी करतं. हे पण काय करतं, तुमच्या हार्टचं वर्कलोड कमी करण्याचं काम करतं. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, डिगॉक्सिन देतो. डिगॉक्सिन आणि हे जेवढे कार्डियाक रिलेटेड ड्रग्ज आहेत त्याचा मी एक वेगळा टॉपिक घेतो. आतापर्यंत तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, डिगॉक्सिन हा ड्रग आहे जो की पॉझिटिव्ह आयनोट्रॉप आहे, निगेटिव्ह क्रोमोट्रॉप आहे, निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक आहे. एवढं फक्त तुम्ही आतापर्यंत लक्षात ठेवा. बाकीचे मी तुम्हाला ड्रग्ज जेव्हा मी घेईल कार्डियाक सिस्टमचे तेव्हा मी वेगळं ते एक्सप्लेन करून टाकेल. ठीक आहे. त्यानंतर बघा डायबिटिक डायबिटिक आपण का देतोय? कारण आपण बघितलं होतं, की हार्ट फेल्युरमध्ये काय होईल, तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण जनरल आण्यासारखा झाला होता. मग तो आण्यासारखा पण रिझॉल्व्ह होईल. त्याचबरोबर काय होईल, तुमच्या हार्टमध्ये जे आहे ते एक्स्ट्रा फ्लुइड जे आहे बॉडीमधलं, ते काय करतं, तुमच्या हार्टला काय करतं, एक्स्ट्रा वर्कलोड देतंय आणि ते एक्स्ट्रा वर्कलोड जे आहे, ते वर्कलोड करण्याचं काम कोण करतं? डायबिटिक्स करतं. मग ते वर्कलोड कसं कमी करतं? ते तुमचं आफ्टरलोड आणि प्रीलोड दोन्हीला पण कमी करून काय करतं, डायबिटिक काम करतात. ठीक आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट कुठले वापरतो? आपण वापरतो स्पिरिनोलॅक्टोन. स्पिरिनोलॅक्टोन म्हणजेच कुठले? पोटॅशियम स्पॅरिंग डायोटिक जे आहे ते आपण याच्यामध्ये वापरत असतो. त्यानंतर आपण हे डोबेटामाइन वापरतो, जो की एक आहे पॉझिटिव्ह आयनोट्रॉप आहे, जो की आपण ब्लड प्रेशर, हायपोटेन्शनच्या पेशंटमध्ये पण वापरतो. तर हे जे 3 जे ड्रग्ज आहेत, 3 Ds ज्याला आपण म्हणतो, ते इमर्जन्सीमध्ये आपल्यासाठी इम्पोर्टंट असतात. त्यानंतर जेव्हा आपण पेशंटमध्ये काय करतो, सपोर्टिव्ह केअर देतो, तेव्हा आपण काय करतो, प्रायमरी जो आपण चॉईस देतो ती म्हणजे आपण देतो एसीई इन्हिबिटर्सला. पेशंटला काय करतो आपण एसीई इन्हिबिटर्सवर काय करतो, लाईफ लाँग ठेवतो. जसं की आपले एसीई इन्हिबिटर्सचे एक्झाम्पल कोण? इनॅलाप्रिल, रॅडिप्रिल हे जे आहेत आपले एसीई इन्हिबिटर्सचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर आपण सेकंड चॉईस कोणाला देतो? सेकंड चॉईस देतो आपण बीटा ब्लॉकर्सला. बीटा ब्लॉकर जसं की आपले मेटोप्रोलॉल, एटेनोलॉल हे काय करतो आपण बीटा ब्लॉकर जे आहे ते पेशंटमध्ये स्टार्ट करत असतो. जेणेकरून काय होईल, तुमचं हार्टची जी ॲक्शन आहे बीटाची ब्लॉकिंग होते. ठीक आहे. जर एखादा ड्रग तुम्हाला अल्फा ब्लॉकर सांगत असेल, तर तो ड्रग कुणावर काम करतो? तुमच्या लंग्सवर काम करतो आणि जर तो बीटावर काम करतो, बीटा सांगितलं तुम्हाला, तर तो तुमच्या हार्टवर काम करत आहे. ठीक आहे. म्हणजे बीटा ब्लॉकर जे तुमच्या हार्टला काय करतात? ब्लॉक करतात. म्हणजेच काय? हार्टची जी काम करण्याची जी एबिलिटी आहे, हार्टची जी काम करण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे हार्ट जो फास्ट पंप करतो त्याला काय करतो, थोडंसं स्लो डाउन करतो आणि त्याच्यामुळे काय तुमच्या कार्डियाक जो वर्कलोड आहे तो पण तिथे कमी होत असतो. सेम एसी इन्हिबिटर तुमचं जे आहे तेच काम करतं. तुमचं एसी इन्हिबिटरचं काम काय? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इन्हिबिटर. म्हणजे असा एन्झाइम जो काय करतो, अँजिओटेन्सिन 1 ला अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्व्हर्ट करतात आणि त्याच्यानंतर ते इव्हेंच्युअली जाऊन ते काय करणार होतं, रेनिन बनवणार होतं. मग आपण काय केलं, अँजिओटेन्सिन 1 पासून अँजिओटेन्सिन 2 जो बनवणारा एन्झाइम होता, त्यालाच आपण इन्हिबिट केलं. ठीक आहे. म्हणून तुम्हाला जे ड्रग्ज आहेत ते लक्षात ठेवायचे ते म्हणजे इमर्जन्सीमध्ये 3 Ds आणि इकडे एसी इन्हिबिटर आणि बीटा ब्लॉकर्स. त्यानंतर अजून पण जे काही ड्रग्ज आहेत जसं की ARBs आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, ते पण यूज केल्या जातात. पण हे जे मेन ड्रग्ज आहेत जे की आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे आहेत, जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवण्यासारखे आहेत, ते म्हणजे फक्त 5 ड्रग आहेत जे की तुम्हाला हार्ट फेल्युअरमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. फॉर द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कुठल्याही नर्सिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला हे ड्रग्ज तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. तर आजची जी आपली ब्रह्मास्त्र सीरीज आहे, त्याचा जो CHFचा जो आहे थिअरी पार्ट आपण ते क्लिअर केला. उद्या आपण MCQमध्ये काय करणार आहोत, बाकीचे जे MCQ ज्याच्यात कुठले एक्झाम ओरिएंटेड आहेत, त्याची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, नोट्स बनवायच्या आहेत. ठीक आहे. नोट्स बनवायचे आहेत आणि तुम्ही पण काय करायचं आहे, बुक्समधून काय करायचं आहे, पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे. बुक्समधून काय करायचं आहे, पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे. जेणेकरून काय होईल, तुमचे जे आहे ते रिव्हिजन इथे लगेचच होऊन जाईल. ठीक आहे. तोपर्यंत आपण मिळूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काय करायचं आहे, अभ्यास करत राहायचा आहे आणि बाय-बाय.